नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडी नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिणच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण निवेदन सादर करण्यात आले आहे। गॅस सिलेंडर वितरणातील गैरव्यवहाराविरोधात ही कारवाई करण्यात आली असून नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्यात आल्या आहेत। नांदेड शहरात गॅस सिलेंडर वितरणामध्ये होत असलेल्या गैरव्यवहाराविरोधात वंचित बहुजन आघाडी नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिणच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे। या निवेदनामध्ये शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना गॅस सिलेंडर वेळेवर मिळत नसल्याची गंभीर समस्या मांडण्यात आली आहे। अनेक ठिकाणी ग्राहकांना अधिक दराने सिलेंडर विकले जात असल्याचे तसेच काळा बाजार होत असल्याचे आरोप करण्यात आले आहेत। वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की गॅस ही सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक गरज असून त्यामध्ये होणारा गैरव्यवहार हा नागरिकांच्या हक्कांवर आघात करणारा आहे। त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। याशिवाय गॅस वितरण व्यवस्था पारदर्शक आणि सुरळीत करण्यासाठी ठोस उपाययोजना राबवाव्यात असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। वंचित बहुजन आघाडीने इशारा दिला आहे की जर प्रशासनाने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले तर येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। या निवेदनावर प्रशासन काय निर्णय घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। नांदेड शहरामध्येच नाही तर पूर्ण महाराष्ट्राच्या मध्ये आणि पूर्ण देशाच्या मध्ये देशाचे प्रधानमंत्री जे आहेत नरेंद्र मोदी यांनी पूर्ण देशवासियांना वेठीस धरलेलं आहे। वेठीस धरण्याचं कारण काय? आज ते म्हणतात सगळ्या जगामध्ये माझी मुद्रा प्रसिद्ध करतो, पण हा मुद्रा प्रसिद्ध करणारा हा मुद्रा प्रधानमंत्री हा देशाला नको आहे। आज महिला असतील, ऑटोवाले असतील, शेतकरी बांधव असतील आणि आज पासून ते 14 तारखेपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा देशभर उत्सव साजरा होतो जयंतीचा। हा उत्सव आम्हाला जर गॅस मिळत नसेल तर आम्ही आमची जयंती बाबासाहेबांची आमच्या बापाची आम्ही कशी साजरी करावी? आमच्या बापाची जयंती साजरी होऊ नये म्हणून देशाचा प्रधानमंत्री हा आमच्या बाबाच्या जयंतीवर हा गदा आणत आहे, त्यांचा आम्ही निषेध करतो। म्हणून आमचे राष्ट्रीय नेते सरदेव बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार आज नांदेड शहराच्या मध्ये हरुभाई अहमद, अविनाशजी भोशीकर, रवी पंडित, शंकरजी महाजन, दीपक मगर सर, राज आटकोरे सर यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही जिल्हा कचेरीवर आम्ही मोर्चा काढलेला आहे, कलेक्टरला निवेदन दिलेलं आहे। या निवेदनामधून आमच्या भारतीय वासियांच्या ज्या काही समस्या आहेत, स्त्रियांच्या समस्या असतील, शेतकऱ्यांच्या असतील, ज्या मोठ्या समस्या आहेत त्या ताबडतोब सोडवाव्या। नाही सोडवल्या तर आम्ही पुन्हा अजून आंदोलन मोठं करू असं आम्ही शासनाला या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही सांगू शकतो। समोर जो आंदोलन उभारला त्याबद्दल आपल्याला आज काय म्हणायचे? श्रद्धेय नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशाने हा संबंध राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा आणि आंदोलन या ठिकाणी संबंध महाराष्ट्रभर करत आहोत। गॅसचा तुटवडा ज्या संबंध महाराष्ट्रभर व देशभर ज्या पद्धतीनं या ठिकाणी तुटवडा जाणवत आहे, नरेंद्र मोदीचं चुकीचे धोरण आणि अमेरिका ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदीच्या एफस्टीन फाईल मध्ये नाव आल्यामुळं त्यांना दबावाखाली घेऊन त्यांना ब्लॅकमेल करून जे भारताची जी नीती आहे, जे अर्थव्यवस्था असेल, पुरवठा व्यवस्था असेल, ज्या नीतीचं गैरमार्गाने नरेंद्र मोदीच्या माध्यमातून ज्या गोष्टी लोकांच्या हिताच्या असतात त्या लोकांच्या हिताच्या गोष्टी अमेरिका करत आहे। आणि अशा पद्धतीचं गॅस आणि LPG CNG ह्या ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्या आज कुठेही मिळत नाहीत। प्रचंड प्रमाणामध्ये याचा तुटवडा जाणवत आहे। नांदेड जिल्ह्याच्या वतीनं मागच्या 2 तारखेला जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलं होतं आणि स्पष्ट आम्ही नांदेड जिल्ह्याच्या वतीनं सांगण्यात आलं होतं जर काही दिवसामध्ये जर याचा गॅसचा पुरवठा जर सुरळीत नाही केला तर आम्ही काही दिवसामध्ये तीव्र आंदोलन करू। श्रद्धेय नेते ॲडव्होकेट बाळासाहेबांचा आदेशच या ठिकाणी संबंध महाराष्ट्रभर आलेला आहे की राज्यव्यापी आंदोलन करावं। आणि मी पुरवठा विभागाला आणि जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी आवाहन करत आहे, ज्या पद्धतीनं ज्या मुलांचे वसतिगृह आहेत, छोटे हॉटेल व्यावसायिक आहेत, जे वडापावचे व्यावसायिक आहेत, ऑटो चालक आहेत, अशा लोकांना ते या ठिकाणी गॅस मिळत नाही आणि काळा बाजारीच्या माध्यमातून ब्लॅकच्या माध्यमातून गॅस एजन्सी दुसऱ्या मार्गाने 2000-3000 रुपयाला ते गॅस विक्री करण्याचं काम करत आहेत। अशा पद्धतीनं ब्लॅकने विक्री करत राहिलं तर अधिकृत जे लाभधारक आहेत, जे गॅसधारक आहेत त्यांना हे पुरवठा मिळत नाही आणि एकीकडे पुरवठा विभाग म्हणतो की सुरळीत या ठिकाणी 2 दिवसाचा आमच्याकडे साठा आहे। आताच जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याशी बोलणं झालेलं आहे, RDC साहेबांशी बोलणं झालेले आहे,
परंतु आश्वासक असंही या आंदोलनाच्या माध्यमातून आम्हाला कोणतंही ठोस असं आश्वासन मिळालं नाही. परंतु येणाऱ्या काही दिवसात जर या ठिकाणी पुरवठा सुरळीत नाही झाला तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही याहीपेक्षा तीव्र आंदोलन या ठिकाणी करणार आहोत आणि याची दखल आणि याची सर्वस्व जबाबदारी जिल्हाधिकारी कार्यालय आणि पुरवठा विभागावर राहील. धन्यवाद. जय भीम. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आमचे श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने आज आम्ही कलेक्टर कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व आमचे कार्यकर्ता नेते यांच्या सोबत उपस्थित राहून चुलीवर चूल पेटवून त्याच्यावरती आम्ही स्वयंपाक करून कलेक्टर साहेबांना आमच्या वतीने निवेदन द्यायला गेलेलो आहोत. त्यांना विनंती केलेली आहे की गॅसची जो तुटवडा होत आहे आणि आम्हाला जो गॅस मिळत नाहीये त्यासाठी आमचं निवेदन स्वीकारून आम्हाला लवकरात लवकर गॅस कसा मिळेल यावरती चर्चा होऊन आम्हाला गॅस उपलब्ध होईल अशी विनंती केलेली आहे. जय भीम. माझी सर्व देशाची माझी आणि आमच्या वंचित बहुजन आघाडीची सर्व आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशाने राज्यव्यापी आज आमचं आंदोलन नरेंद्र सब मिलेगा सिलेंडरसाठी आंदोलन होतं. स्वतः मी नगरसेवक आहे. मला सिलेंडर भेटत नाही तर सामान्य जनता काय आहे? सामान्य जनता एवढी त्रस्त आहे. रांगा लागलेल्या आहेत. एक दोन दीड महिने झाले त्यांना गॅस नाही. त्यांना चुला पेटवून त्याच्यावर त्याचा उदरनिर्वाह जे बी आपण अन्न शिजवतो त्यावर खावं लागत आहे. एवढी दैनंदिन अवस्था झाली आहे. ही दैनंदिन अवस्था कुणामुळे झाली की आपल्या देशाचा एफटीन फाईल मध्ये नाव आलेला नराधम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी याच्यामुळे आलेले आहे. त्यानं जर बाहेर देशात रशिया इराणसोबत जर चांगली आपली दोस्ती ठेवली असतील तर आज हे संकट आलं नसतं. हे संकट कोणत्या युद्धामुळे आलं नाही, आपल्या देशाच्या त्या उतारतोड नव्हत्यामुळे आलेला आहे. आणि त्याच्यामुळं लोकांचा एवढा असा तीव्र संताप लोकांना झालेला आहे. आता काही दिवसात येत्या काही दिवसात काय होणार आहे काय घडेल माहित नाही. काय देशच बंद करून टाकतील काय की लोक. हे एवढा त्रास त्या गॅसमुळे झालेला आहे आणि अन्य बी गोष्टीमुळे त्रास झाला आहे. आणि आमच्यासारख्या युवा पोरांची त्या पहिलंच नरेंद्र मोदीनं मान खाली केली आहे एफटीन फाईल मध्ये नाव आणून ते घाणेरडं कृत्य करून. तर याबद्दलच आमचा राज्यव्यापी आंदोलन वंचित बहुजन आघाडीचं होतं. नरेंद्र मोदी हो गया सरेंडर, इसलिए आज नहीं मिल रहा है सिलेंडर. नरेंद्र मोदीच्या चुकीच्या धोरणामुळे इराण सारख्या जुन्या मित्रासोबत त्यांनी जे अतिशय चुकीचं वागल्यामुळे आज देशावर हे ज्या संकट आले महागाईचं, सिलेंडर असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल किंवा अन्य सगळ्या वस्तू जी आज परिस्थिती निर्माण झाली त्याला केवळ आणि केवळ नरेंद्र मोदी जिम्मेदार आहेत. आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत असलेलं जे काही देवेंद्र फडणवीस सरकार आहे, इथलं जिल्हा प्रशासन आहे. आज नांदेड जिल्ह्यामध्ये तुम्ही जर 2-2.5 हजार रुपये घेऊन गेलात तर तुम्हाला कुठेही सिलेंडर मिळतं, पण नंबर लावला तर सिलेंडर मिळत नाही. पूर्णपणे ब्लॅक बाजार चालू आहे. आता आम्ही कलेक्टरांना हे सगळं आम्ही सांगितलं. त्यांना आम्ही सांगितलं की तुम्हाला आम्ही 2,000 रुपयाला केल्या सिलेंडर मिळून देऊ, सिलेंडर जरी संपला असेल तर. म्हणजे ही परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळं जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रशासनाचं काही लक्ष राहिलं नाही. क्राईम वाढत चाललेला आहे. जिल्ह्यामध्ये सुद्धा आज रोज खुनं पडत आहेत. म्हणजे प्रशासन काय करतंय नेमकं हेच कळायला मार्ग नाही. जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी फक्त पैसा गोळा करण्यामध्ये व्यस्त आहेत, आपले हप्ते गोळा करण्यामध्ये व्यस्त आहेत. इथले आमदार खासदार हे सगळे केवळ आणि केवळ हप्तेखोरी करत आहेत. जनतेच्या प्रश्नाशी त्यांना काही देणं घेणं नाही. जनता यांनी वाऱ्यावर सोडली. जनतेला महागाईत होरपळून चाललेले आहेत. महिलांना सिलेंडर मिळत नाहीत. आज आमचे ऑटोचे लोक सगळे बेरोजगार घरी बसलेले आहेत. आज सगळे व्यवसाय बंद पडलेले आहेत. ही एकीकडे परिस्थिती आहे. क्राईम वाढत चाललेला आहे ती दुसरीकडे परिस्थिती आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये लोकप्रतिनिधी मात्र मस्तपैकी आपली हप्तेखोरी करत आहेत. याच्यापेक्षा काय दुर्दैव शहराचा आणि या राज्याचा देशाचा असू शकतो. आज आम्हाला श्री बाळासाहेब आंबेडकरांनी आदेश दिलेला होता की आज संपूर्ण देश राज्यभरात आंदोलन होतं. आज त्याचा भाग म्हणून वंचित बहुजन आघाडी नांदेड जिल्हा कमिटीच्या वतीने या ठिकाणी भव्य दिवस आंदोलन करण्यात आलं. कलेक्टर ऑफिसच्या समोर चुलीवर त्या ठिकाणी खिचडी शिजवून आम्ही आमचा निषेध व्यक्त केलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही येणाऱ्या काळामध्ये अधिक तीव्र हे आंदोलन करू.